आम्ही पोरी बघा, पोरींना तुम्ही ओळखत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आम्ही कोणाच्या घरी आलोय. तर आता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो आहे. पुढे जाण्याच्या आधी कोण तिसरा कुठे आहे? तो तिकडे. कॅमेरा चालू करायला लपून गेलं. भाऊ कोणाच्या घरी आलोय आपण माहिती द्या जरा. माझा मोठा भाऊ त्याचा मेवणा त्याच्या घरी आलेलो आहे. विक्की साळवे, विक्की अंजराम साळवे. ते हे आहे लपायला लागले ते घ्यायला असतात. पाहिजे जेव्हा येतो जेवणाचा टाइम झालेला आहे. चिकन आहे ना या तिघांना आणि मग थोडस रेस्ट करून खाऊ. आणि चिकन खायचं होतं ना तुला? हा चिकन खायचं होतं ना? काय केलं चला ते फोटो इथे वनीचे फॉलोअर भेटले. हे बघा हे थकून बसले इथे. वरती जायचं काय आहे का नाही? हा थकले लगेच. अरे या खाली या. मी इथं बसलो. पोरं नसते गेलो असतो. काय पोरं नसतं रे, पोरं गेले चढले पोरं. खोटं बघ. पोरं खोटं कशाला बोलतोय? डोकं दुखायला लागले. फोटो काढा आमचं. काढतो का? काय तर म्हणे पोरं नसते तर असं वर चढले. पोरं वर चढलं गेलं वरती. हो भाऊ ब्लॉग चालू आहे नका चप्पल नको फेकून मला पाठवा. मच्छर चावायला लागली. तर आता तुम्ही बघू शकता की आम्ही आलेलो आहे त्रिविष्मी बुद्ध लेणी. वरपर्यंत आलो आहे. तर आता तुम्हाला पुढच्या ज्या लेण्या आहेत त्या दाखवण्यात येतील. तर तुम्ही पाहू शकता जसं काय पूर्ण जसं या आतमध्ये घेऊन या आतमध्ये. एक मिनिट बाजू तुम्ही आता पाहू शकता ह्या माझ्या हा मी देतो. तुमची रील हमेशा बघतो आम्ही. बघितलं मी यांना बघितलं दादांना. सो फायनली घरी पोचलो आहे आम्ही. दुसरा दिवस खूप म्हणजे खूप तुम्ही बघितलं असेल आता ह्या व्लॉगमध्ये. मला जास्त काही शूट करता आलं नाही जेव्हा आम्ही बुद्ध लेणीकडे गेलेलो, कारण की तिकडे नातेवाईक पण राहतात. मग आम्ही तिकडे गेलेलो आधी नातेवाईकांच्या घरी. मग तिकडे आम्हाला उशीर झाला. उशीर होता आम्ही तिकडनं लेट निघालो. मग जेव्हा बुद्ध लेणीच्या इकडे जायला लागलो वरती,
काळोख पडायला लागला आणि तिथे सीन कसं आहे 7 वाजता ते क्लोज होऊन जातं. तर मग टेन्शन आलेलं की चढेपर्यंत क्लोज नाही झालं पाहिजे. तर मी गेलेली एकदा लग्न झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर गेली होती. तर तेव्हा मला काय वाटलं नाही. मी जेव्हा तेव्हा बुद्ध लेण्या जेव्हा ते चढत होते तेव्हा मला काहीच नाही वाटलं एवढं. म्हणजे माझी नणंदबाई आणि ते पण होते, भाऊ वगैरे. तर फोटो वगैरे पण काढलेले आम्ही. पण मी ह्या वेळेस जेव्हा गेली ना, बापरे आई शपथ, म्हणजे एवढं हे झालं ना त्रास, विचारायला नको इतका त्रास. म्हणजे इतका दम लागत होता वरती चढेपर्यंत, असं चक्कर आल्यासारखं होत होतं. आम्ही जसं मी आणि माया वर चढायचो इतका दम लागायचा. म्हणजे याच्यावरनं आपलं फिटनेस समजून येतं की आपण किती वीक आहोत. तर ते तर आहेच, पण भारी पण इतकं वाटलं की फॅन्स लोक खूप भेटले. मागच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, तिकडे इगतपुरीला मी धम्मगिरीला तिकडे गेले, तिथे पण मी शूट केले आणि तिकडे पण माझे फॅन्स मला भेटले. आणि मी इकडे पण गेली तर मला खूप म्हणजे खूप एवढे ना की विचारता. मी अर्ध्यांना व्लॉगमध्ये घेतले, अर्ध्यांना नाही घेतले, कारण की माझा चार्जिंगचा पण थोडा इश्यू झालेला आणि आम्हाला एक तर उशीर पण झाला होता की म्हणजे आम्हाला वाटत होतं की ते बंद वगैरे झालं तर मग आम्हाला परत वरती जाता येणार नाही. मग आम्ही त्या टेन्शनमध्ये होतो. मग फायनली आम्ही तिकडनं जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून मग वरती चढायला लागलो. तर ॲक्च्युली वेळ आम्हाला कुठे झाला माहिती आहे का, सगळ्यात जास्त आम्ही पोचलेलो होतो खाली, आम्हाला फक्त वरती चढायचं होतं. तर आम्ही तिकडे सगळे फॅन्स वगैरे भेटले ना, मला तिथं उशीर झाला, कारण की आपल्याला बरोबर वाटत नाही. समोरची व्यक्ती आपल्याला आवाज देतोय आणि आपण इग्नोर मारून समोर निघून जातोय. आणि मला तर ते जमतच नाहीत, कारण की मला एवढे जण भेटले. मला खूप म्हणजे खूप भारी वाटतं मला जेव्हा माझे फॅन्स भेटतात. मला असं प्राऊड फील होतं की अरे नाही, आपण काहीतरी कमवलं आहे म्हणून. तर एक त्या गोष्टीवरनं मला भारी वाटतं की खरंच काहीतरी मी कमवलेलं आहे. मला एवढे सगळे लोक म्हणजे पसंत करतात. इवन इंस्टाग्रामच्या रील्सवरून नाही तर ब्लॉगवरून सुद्धा मला 2 ते 3 मुली अशा भेटल्या की तुमचे जे ब्लॉग्स असतात ते पण आम्हाला खूप आवडतं, कारण की त्यामध्ये तुम्ही कॉमेडी खूप करता आणि हसवता सुद्धा. सो तुमचं हस्बंड वाईफचे जे व्हिडिओ असतात ते आम्हाला खूप म्हणजे खूप आवडतात. तर व्लॉगसुद्धा मला म्हणजे माझे व्लॉगसुद्धा सगळ्यांना आवडतात. याचं पण मला प्राऊड फील होतं, कारण की जास्त एंटरटेनमेंट नसतं. म्हणजे मी घरातल्या गोष्टी ज्या असतात माझ्या नॉर्मली असतात, नॉर्मल लाईफच्या, ज्या की मी तुम्हाला मागे सांगितल्यात. तर ज्या आहेत त्या ओरिजिनल मी दाखवते. आणि मला भारी वाटले की तुम्ही म्हणजे ते असे म्हटले की आम्हाला वाटलं की खूप ॲटिट्यूड असेल तुम्हाला, असं तसं. तर तुम्हाला कसलंच ॲटिट्यूड नाही, तुम्ही बोलता भारी. आणि इवन मला इंस्टाग्रामवरती ज्या साड्या कोलॅबला येतात, मला त्यांनीसुद्धा म्हणजे असं म्हणजे ते बोललेत की तुमचा स्वभाव खूप छान आहे, तुम्ही स्वतःहून विचारता. इवन तुम्ही व्लॉगमध्ये सुद्धा सांगता की मला कोलॅबला साडी आलेली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजवर नक्कीच जाऊन बघा साडी आणि बाय करा म्हणून. सो हे पण त्यांना खूप भारी वाटतं, कारण की आतापर्यंत मोस्ट ऑफ जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत जे व्लॉगर्स असतात ते बोलत नाही. तर मी बोलते, कारण की मी बोलते का शून्यातनं सगळे उभे करतात. काय सगळे असे म्हणजे दौलत घेऊन येत नाही पैसेवाले. मग मला आतापर्यंत जे भेटले ते मला असेच आणि मी पण शून्यातनंच आलेली आणि मी पण अजूनही काय आमिर नाही आहे, गरीबच आहे. तर मला गरिबीची मला जाणीव आहे. तर मी त्यांना पण खूप सपोर्ट करते आणि मदत करते. मी इवन त्यांच्या स्टोरी पण ठेवते 2-2 वेळेस की बाबा ते बोलले स्टोरी पण ठेवा, तर स्टोरी पण ते ॲक्च्युली मला असं पण बोलतात की ताई दुसरे लोक आहेत ना, म्हणजे ज्या मुली बाया आहेत त्या पैसे घेतात कॉलॅब करायच्या. तर मी म्हणते पैसे घ्यायची काही गरज, म्हणजे मी तर घेत नाही पैसे, कारण की आपल्याला साडी भेटते. परत त्यांची परिस्थिती तशी असते म्हणून ते बिझनेस करतात. काय फरक पडतो, आपल्या जर फॉलोअर्समुळे त्यांचं काहीतरी भलं होत असेल, त्यांची साडीचं हे जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, आपल्या चांगलीच गोष्ट आहे. सो मी त्यांना एक सपोर्ट करते की नको बाबा, शून्यातून त्यांनी उभं केलं आहे. सो ते पण मला बोलत होते. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा ते लोक म्हणजे सगळे मला भेटल्यानंतर मग वरती जात आम्हाला वाजले होते 6:45 वगैरे. तर ते 7 वाजता तिकीट बंद होऊन जातं.
वरती मायाचे जे हस्बंड होते ते वरती गेले आणि त्यांनी ऑलरेडी तिकीट काढले होते. मग आम्हाला आणि खाली येताना जे लोक बोलत होते की तुम्ही आता वरती जाऊ नका, वरती तिकीट तुम्हाला म्हणजे मिळणार नाही, 7 वाजता बंद होतं. तर मग आम्ही इथून वरती आवाज देत होतो, तर वरती सुद्धा आवाज जात होता. सम्राट ऑलरेडी माझा सम्राट पोचला होता वरती, पण मी एवढी हळू चालत होते म्हणजे. आणि यायच्या वेळेस पण इतका घाण सीन झाला तिथे. म्हणजे एक वुमन होती, असं वन पीस वगैरे घालून आले नाही, एवढ्या हिलच्या म्हणजे सँडल होत्या त्यांच्या. तर त्या उतरताना त्यांचा पाय स्लिप झाला. तर इतक्या जोरात पडल्या ना तिकडे, खूप म्हणजे खूप जोरात पडल्या. कारण की तिकडे लाईट्स म्हणजे त्या शिड्यांवरनं काय बंदोबस्त एवढं केलेला नाही आहे. सो खूप वाईट वाटलं त्या जेव्हा पडल्या तेव्हा. तर त्यांना उचललं वगैरे, पाणी पाजलं, खूप जोरात पडलं. ॲक्च्युली हिलचे सँडल अशा जागी घातल्या नाही पाहिजे. आणि सीन कसं होतं, आपण वर चढून गेलो ना, खाली येताना पाय थरथर करत होते. मग ते थरथर करायचे ना गुडघ्यापासून, असं वाटायचं का पाय आता असं खाली लचकणार आहे म्हणून, असं होत होतं. तर मजा पण तेवढी आली आणि बघितलं सगळं आम्ही. मी वरचं जास्त शूट नाही करू शकले. जे काय ते माझ्या मिस्टरांनी थोडंफार केलं असेल. त्यात माझा सम्राट मस्ती करत होता. तर मग मला काही सुद्धा म्हणजे हेच होत नव्हतं. तर मग आणि एक तर दम पण लागलेला, तर मी बसून घेतलेला. म्हटलं नको उगाचच विनाकारण, कधी मला एवढं म्हणजे चढायची सवय नाही, तर उगाच. मग त्याच्यामुळे मी बसून घेतलेला आणि मी पुढे शूट नाही करू शकले. आणि इवन 7 वाजलेले होते, तर ते सगळे दरवाजे क्लोज करत होते, तिथले वॉचमॅन काका होते ते. तरी त्यांनी आम्हाला थोडंसं पुढे असं जाऊन दिलं. आम्ही बघितलं, पण नंतर बघितलं की ते दरवाजे वगैरे बंद करायला लागले. मग आम्ही पुढे काही गेलो नाही. मग 7 वाजून 10-15 मिनिटांनी त्यांनी जो खालचा गेट आहे तो पण बंद करायला सुरुवात केली, की तुम्ही सगळे जा म्हणून, आता बंद झालेलं आहे. तर मच्छर पण खूप होते, खूप म्हणजे खूप हालत झाली आमची उतरताना. आणि लाईट नसल्यामुळं काही दिसतच नव्हतं, खूप टेन्शन आलेलं. मग तिकडून आम्ही माझ्या म्हणजे माया आहे ना, मायाचे जे मोठे जेठ आहेत त्यांच्या घरी गेलेलो. ते पण नाशिकलाच राहतात. जे मी स्टार्टिंगला क्लिप टाकलेला आहे ना, त्या मुली दाखवलेल्या आहेत, ते त्यांचे भाऊ होते. आधी आम्ही त्यांच्या भावाच्या घरी गेलेलो, रेस्ट केलेलं. आणि मग आम्ही ते फिरून आल्यानंतर आम्ही त्या ताईंच्या घरी गेलेलो. मग तिकडे जेवण वगैरे केलं आणि तिथले पण मी ब्लॉग शूट नाही केले, कारण की मी थकलीच एवढी होते. आणि बोलण्याच्या नादामध्ये म्हणजे त्या पण बोलत होत्या, मी पण बोलत होती, तर बोलण्याच्या याच्यामध्ये मी ब्लॉग शूट नाही केलं. मग आम्ही जेवलो, त्यांनी जेवण वगैरे बनवलं, जेवलो. मग आम्ही 11:30 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत आम्ही निघालो घरी जायला. निघाल्यानंतर मग आम्ही गाडीत बसलो. मग सम्राट आणि गट्टू जो आहे माझ्या म्हणजे माझी फ्रेंडचा मुलगा, तो पण झोपलेला. तर व्हिडिओ शूट करायचा तिथे पण मला हे नाही झालं. मी एवढी थकलेली होती, त्याच्यामुळे मी तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही. सो आम्ही सगळं झोपून गेलेलो. मी पाठीमागे बसलेले, माझे मिस्टर पुढे बसले. मग झोपलो वगैरे आणि मग आम्ही पोचलो. 2 ते 2:30 वाजलेले आम्हाला घरी यायला. म्हणजे झोपलो आम्ही ते मग डायरेक्ट सकाळी 9:30लाच माझे मिस्टर लवकर उठलेले, कारण की त्यांना झेंडावंदन करायला जायचं होतं. ते आमच्या याच्यामध्ये करतात ना दरवर्षी. सो ते लवकर उठून गेलेले की नको बाबा. तर मग ते उठून गेलेले. मी लेट उठलेले, 9-9:30 वाजलेले. आणि सम्राट लेट उठलेला. तर त्याच्यामुळे मी ब्लॉग पण टाकू शकले नाही, की थकले एवढी होती की झोप पण नव्हते झाले गाडीमध्ये. तर मग म्हटलं ब्लॉग पण, मला कमेंट करून विचारली पण तुम्ही ब्लॉग नाही टाकले. पण मी म्हटलं आता उद्याच ब्लॉग टाकेल. तर मी फायनली आज ब्लॉग सोडत आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळे झोपलेत. फायनली आम्ही घरी आलो. आता वाजले सकाळचे 7. तुम्ही बघू शकता. इंटरेस्टेड गोष्ट म्हणजे अशी, आमच्याकडे आता पाऊस पडतो. तुम्हाला पण बाहेर जाऊन दाखवते पाऊस पडतो की नाही. पावसाचा आवाज येतो, पाऊस पडतो. बघा बाई. पाऊस सकाळी 7 वाजता आमच्याकडे पाऊस पडतो. दिवस कुठले पाऊस पडतो.
तुमच्याकडे पण पडतोय का पाऊस सांगा मला. आमच्या इथं तर पाऊस पडतोय. उठलेली आहे मी. उठली याच्यासाठी लवकर, ॲक्च्युली झोप पण नाही झाली माझी. मला मम्मीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. थोडंसं मम्मीचं तब्येत खराब आहे. सो मी पटपट आवरते